नमस्कार. फूड क्वीन मेघामध्ये आज आपण खजुराचे रोल विदाऊट साखर कसे बनवायचे ते बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. साहित्यामध्ये या ठिकाणी बदाम 2 वाटी, काजू 1 वाटी, अक्रोड 1 वाटी, काळे मनुके 1 वाटी, पिस्ते 2 ते 4 चमचे, खजूर 2 वाटी. काजू, बदाम, अक्रोड हे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत. खजुरामधल्या बिया काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, या ठिकाणी खजुरामधल्या सगळ्या बिया काढून झालेल्या आहेत. आता सर्व ड्रायफ्रूट्स काजू, अक्रोड, बदाम मिक्सरमधून काढून घ्यायचे आहेत. ह्याची खूप बारीक पावडर नाही तर थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे. खजूर व काळे मनुके हे एकत्र न करता वेगवेगळे मिक्सरमधून काढायचे आहेत. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये खजूर व मनुक्याची पेस्ट काढून घ्यायची आहे. त्यामध्ये काजू, बदाम, अक्रोडची पावडर टाकून घ्यायची. स्वादासाठी वेलची पावडर घालायची आहे. तुम्हाला आवडत असेल तर ह्या स्टेजला तुम्ही जायफळ पावडर सुद्धा घालू शकता. सर्व साहित्य एकत्र करून कणकेचा गोळा जसा असतो तसा गोळा तयार करून घ्यायचा आहे. एकदा काही मळून झाले की तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे गोलाकार, चौकोनी, अंडाकृती कसाही शेप देऊ शकता. तुम्हाला गोड खायची इच्छा असेल आणि तुम्हाला गोड साखर नाही चालत तर ही रेसिपी तुमच्यासाठी उत्तम आहे. जर तुम्ही डाएटवर आहात, डायबेटिक आहात किंवा मुलांना काहीतरी पौष्टिक द्यायचे असेल तर हे रोल एकदा करा. करायला सोपे आहेतच पण खायला पण तितकेच छान लागतात. या ठिकाणी आपले रोल बनवून झालेले आहेत. आता हे रोल साधारणतः अर्धा ते 1 तास सेट व्हायला ठेवायचे आहेत. अर्धा ते 1 तासानंतर सुरीच्या साहाय्याने व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. हे पहा, या ठिकाणी गूळ आणि साखर विरहित ड्रायफ्रूट रोल तयार आहेत. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करून पहा. तर मग अशाच एका नवीन रेसिपीसह पुन्हा भेटू. तोपर्यंत खात रहा, मजेत रहा. धन्यवाद.